नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बाळासाहेब गोडे तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा आपल्या एस.बी. अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या 2 व्हिडिओमध्ये नाशिक पोलीस भरती 2024च्या प्रश्नांचं सोल्युशन बघितलेलं आहे. प्रश्न क्रमांक 12 पर्यंत पाहिलं. या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 13 ते 19 या प्रश्नांचे सोल्युशन बघणार आहोत. चला तर सुरुवात करूया. तुमच्या समोर प्रश्न क्रमांक 13 आहे बघा. प्रश्न काय आहे? तर सौरभने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला. त्याचा पोहण्याचा वेग 16 किलोमीटर प्रति तास आहे. जर तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास असल्यास तो 800 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. एक पोहण्याची स्पर्धा आहे ज्याचा अंतर किती आहे 800 मीटर आणि सौरभचा पोहण्याचा वेग किती आहे तर 16 किलोमीटर ताशी वेग आहे त्याचा आणि तो प्रवाहाच्या दिशेने पोहतो आणि प्रवाहाचा वेग किती दिलेला आहे 4 किलोमीटर प्रति तास म्हणजे 4 किलोमीटर पर आवर त्याचा वेग दिलेला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, जेव्हा तो संत पाण्यात पोहला असता तर त्याचा एका तासात त्याने किती अंतर कापलं असतं 16 किलोमीटर एवढं अंतर कापलं असतं, कारण त्याचा वेग ताशी वेग किती आहे 16. पण प्रवाहाच्या दिशेने तो पोहतोय आणि प्रवाहाचा वेग काय आहे 4 किलोमीटर. मग लक्षात घ्या, जेव्हा तो प्रवाहाच्या दिशेने पोहणार आहे तेव्हा प्रवाह त्याला एका तासामध्ये 4 किलोमीटर पुढे जाण्यास मदत करणार आहे, कारण प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे. मग अशा वेळी त्याचा वेग किती होत असतो तर त्याचा स्वतःचा वेग आणि प्रवाहाचा वेग यांची बेरीज हा त्याचा वेग असणार आहे पोहण्याचा. मग 16 अधिक 4 बरोबर किती तर त्याचा वेग किती मिळणार आहे 20 किलोमीटर प्रति तास हा त्याचा वेग असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि या वेगाने त्याला किती अंतर कापायचंय तर 800 मीटर अंतर कापायचंय. मग लक्षात घ्या त्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. मग लक्षात घ्या अंतर बरोबर काय असतं तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर आपल्याला दिलेलं आहे 800 मीटर, वेग आपल्याला दिलेला आहे 20 किलोमीटर प्रति तास आणि वेळ आपल्याला विचारलाय म्हणून आपण इथं वेळ ऍज इट इज लिहून घेतलं. पण इथं प्रति तास आहे आणि इथं मीटरमध्ये अंतर आहे. मग लक्षात घ्या ज्यावेळेस किलोमीटर पर आवरचं आपल्याला रूपांतर आता आपल्याला मीटर पर सेकंद मध्ये करायचं असेल करावं लागेल तर त्यावेळेस आपण काय करणार आहोत तर 5/18 ने त्याला गुणतो. मग हे झालं आता मीटर पर सेकंद मध्ये वेग आपला झालेला आहे. मग लक्षात घ्या इथल्या इथं भाग द्या, हे भागाकारात घेऊन येण्यापेक्षा 0 इथे कट होईल. या 2ने जर 80 ला भाग दिला तर 40 चा भाग जाईल. 40 दुने 80 होईल बरोबर. या 5 हे अंशात आहे, 40 सुद्धा अंशात आहे, बरोबरीत असताना हे भागाकारातच असतात. मग 5 एके 5, 5 8 40. मग हे अंशातले इकडे 8 उरले, इकडे अंशात वेळ उरला, हे छेदात आहे 18. हे भागाकारातले इकडे येऊन गुणाकारात येतील म्हणजे 8 गुणिले 18 बरोबर समोर काय आहे तर वेळ आहे. मग आता 18 गुणिले 8 केलं तर आपल्याला काय मिळणार 144. 18 8 144 सेकंद हा काय मिळाला आपल्याला वेळ मिळाला. पण इथे पर्याय काय जे आहे तर मिनिट आणि सेकंदामध्ये दिलेले. मग या 144 सेकंदाचं रूपांतर आपल्याला मिनिट आणि सेकंदामध्ये करायचं असेल तर आपल्याला कसं करता येईल तर 144 सेकंदाला आपण 60 मिनिटं 60 ने भाग दिला तर याचं रूपांतर मिनिटामध्ये होईल, कारण एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. मग लक्षात घ्या 60 एक 60, 60 दुने किती होतील तर 120. भाग कितीचा गेला 2. आता हे 2 काय आहे तर मिनिट आहे, पूर्ण भाग गेला मिनिटापर्यंत. 144 मधनं 120 गेले तर शिल्लक काय राहिले तर 24 सेकंद राहिले. म्हणजे 2 मिनिट 24 सेकंद एवढा काय लागणार आहे त्याला 800 मीटर अंतर पार करण्यासाठी वेळ लागणार आहे. 2 मिनिट 24 सेकंद हे कोणत्या पर्यायामध्ये आहे तर पर्याय क्रमांक बी हे या पर्यायामध्ये आहे. म्हणजे हेच आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो. आय होप की तुम्हाला हे स्पष्टीकरण समजलं असेल. प्रश्न क्रमांक 14 बघा. अरुण व दीपक यांच्या 1 वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होते आणि त्यांच्या 1 वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर 5:6 होईल, तर त्या दोघांच्या आजच्या वयाची बेरीज किती असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. 2 व्यक्ती दिलेले आहे, एक आहे अरुण आणि दुसरा आहे दीपक. त्यांच्या 1 वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 4:5 दिलेलं आहे आणि पुढे काय सांगितलं की 1 वर्षानंतर म्हणजे आजपासून 1 वर्षानंतरच्या वयाचं गुणोत्तर काय होईल म्हटले तर 5:6 होईल असं सांगितलेलं आहे. मग लक्षात घ्या आजपासून 1 वर्षापूर्वी म्हणजे 1 वर्ष पूर्वी आणि आजपासून 1 वर्षानंतर यांच्यातलं अंतर किती वर्षाचं असणार आहे तर ते 2 वर्ष एवढं अंतर असणार आहे. आणि त्यांच्या 1 वर्षापूर्वीच्या गुणोत्तरात आणि 1 वर्षानंतरच्या गुणोत्तरात कितीची वाढ होते गुणोत्तरामध्ये. इथे 4 वरून 5 होते, 1 ची वाढ होते. इथे पण 5 वरून 6 होते म्हणजे 1 ची वाढ होते. याचा अर्थ काय तर लक्षात घ्या 1 गुणोत्तर हे कशाच्या बरोबरीत आहे तर 2 वर्षाच्या, कारण गुणोत्तरात 1 ची वाढ होते तर वर्षामध्ये 2 वर्षाची वाढ होते. मग 1 गुणोत्तर हे 2 वर्षाच्या बरोबरीत आहे. मग इथं याच्यावरून आपल्याला
अरुणचं एका वर्षापूर्वीचं वय कसं मिळेल, तर अरुण बरोबर अरुणच्या एका वर्षापूर्वीच्या वयाचं गुणोत्तर 4 होतं. एका गुणोत्तराची व्हॅल्यू किती आहे, तर 2 वर्ष. मग 4 गुणिले 2 बरोबर एका वर्षापूर्वीचं अरुणचं वय होणार आहे 8. आता एका वर्षापूर्वी अरुणचं वय 8 असेल, तर त्याच्यामध्ये आजपर्यंतचं त्याचं वय म्हणजे 1 वर्षापासून आजपर्यंत किती वर्षाची वाढ होईल, तर एका वर्षाची. म्हणजे त्याचं आजचं वय किती असेल, 8 अधिक 1 बरोबर 9 वर्ष हे त्याचं आजचं वय असणार आहे. तसंच त्याच पद्धतीने दीपकचं एका वर्षापूर्वीचं वय किती असणार आहे, त्याचं गुणोत्तर आहे एका वर्षापूर्वीच्या वयाचं 5, एका वर्षाच्या एका गुणोत्तराची व्हॅल्यू आहे 2 वर्ष म्हणून 5 दुने 10. हे काय झालं, एका वर्षापूर्वीचं दीपकचं वय. एका वर्षापूर्वी जर तो 10 वर्षाचा असेल, तर आज किती वर्षाचा असेल, तर त्याच्यामध्ये 1 ऍड केला म्हणजे 10 अधिक 1 बरोबर 11, म्हणजे तो 11 वर्षाचा असणार आहे. आणि विचारलंय काय आपल्याला, तर त्यांच्या दोघांच्या आजच्या वयांची बेरीज किती. तर आजचं वय किती आहे, अरुणचं आहे 9 वर्ष, दीपकचं आहे 11 वर्ष. दोघांच्या वयांची बेरीज किती होईल, 9 अधिक 11 बरोबर 20 वर्ष. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. दोघांच्या वयांची बेरीज किती आहे, 20 वर्ष. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15 बघा. एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मीटर अंतरावर जमिनीस टेकलेले असून तिचे वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर उंचीवर त्याच भिंतीला टेकले आहे, तर त्या शिडीची लांबी किती, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. काय सांगितलंय, एका भिंतीपासून शिडीचे खालचे टोक 5 मीटर अंतरावर खाली जमिनीवर टेकलेले. मग ही सर भिंत असेल, इथून 5 मीटर अंतरावर, म्हणजे हे जर अंतर 5 मीटर असेल, तर या ठिकाणी जमिनीवर शिडीचे खालचे टोक टेकलेले आहे. आणि पुढे काय सांगितलं, की तिचे वरचे टोक या जमिनीपासून 12 मीटर उंचीवर आहे. मग हे वरचे टोक जर इथे असेल, तर इथून तर इथपर्यंतचं अंतर किती दिलेलं आहे त्यांनी सांगितलंय, तर 12 मीटर. आणि आपल्याला विचारलंय काय, तर त्या शिडीची लांबी किती. मग ही शिडी इथं खालचं टोक असेल, इथं वरचं टोक असेल, तर ही काय असेल, शिडीची एकूण लांबी. मग तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, तर इथं काय होतं, एक काटकोन त्रिकोण तयार होतो. त्याची ही उंची होती या ठिकाणापासून जमिनीपर्यंत 12 मीटर, आणि पाया होतो या ठिकाणापासून तर भिंतीपर्यंत 5 मीटर. आणि शिडीची लांबी म्हणजे काय असणार आहे, तर तो कर्ण असणार आहे. आपल्याला तो कर्णच काढायचा आहे, म्हणजे शिडीची लांबी आपल्याला काढायची. मग काटकोन त्रिकोण जेव्हा होतो, तेव्हा आपल्याला पायथागोरसचा प्रमेय लागू करावा लागतो. आणि पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो, तर कर्णवर्ग हा कशाच्या बरोबरीत असतो, तर पाया वर्ग अधिक उंची वर्ग यांच्या बरोबरीत असतो. मग इथे जर लक्षात घ्या, ही उंची आहे आणि हा पाया आहे, यांच्या वर्गांच्या बरोबरीत ही काय असणार आहे, शिडीची म्हणजेच कर्णाच्या वर्गाची लांबी असणार आहे. मग आपल्याला शिडीची लांबी म्हणजेच कर्णाची लांबी विचारली, मग आपण काय करणार, तर कर्णवर्ग बरोबर काय असणार, तर उंची वर्ग, उंची किती दिलेली 12, मग तिचा वर्ग किती, तर 144 अधिक पाया वर्ग, म्हणजे पाया आहे 5, त्याचा वर्ग किती होईल, 5चा वर्ग 25. यांच्या बेरजेच्या बरोबरीत काय असतं, कर्णाचा वर्ग असतो. मग इथे कर्ण म्हणजे शिडीचा लांबी कर्ण वर्ग, याची बेरीज जर केली तर 144 आणि 125 किती होईल, 169 होईल. मग आता आपल्याला पाहिजे शिडीची लांबी, म्हणजे फक्त कर्णाचे लांबी पाहिजे. मग दोन्ही बाजूचा आपल्याला काय करावं लागेल, वर्गमूळ घ्यावं लागेल. मग इथं वर्ग जर कॅन्सल केला तर हे काय होईल, समोरचं वर्गमुळात जाईल. मग इथं काय शिल्लक राहतं, तर कर्ण फक्त. आणि हे वर्गमुळातलं जर बाहेर घेतलं 169 हे कशाचा वर्ग आहे, तर 13चा, म्हणून इथे आपल्याला वर्गमुळाच्या बाहेर 13 मिळतील. म्हणजे कर्ण बरोबर किती मिळतोय आपल्याला, 13. याचाच अर्थ त्या शिडीची लांबी किती असणार आहे, तर 13 मीटर एवढी त्या शिडीची लांबी असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला पायथागोरसचा प्रमेय वापरून या प्रश्नाचं उत्तर काढता येतं. आय होप की तुम्हाला हे स्पष्टीकरण समजलं असेल. प्रश्न क्रमांक 16 बघा विद्यार्थी मित्रांनो. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात दुप्पट होते, तर तीच रक्कम 8 पट किती वर्षात होईल, असं आपल्याला विचारलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, समजा आपण ती रक्कम मानली आहे 100 रुपये. आता हिला 8 पट करायचं, मग 100चे 8 पट काय असणार आहे, तर 800. म्हणजेच काय, तर 100 ह्या रकमेला चक्रवाढ व्याजाने 800 होण्यासाठी किती वर्ष लागणार आहे. आता सुरुवातीला सांगितलंय काय विद्यार्थी मित्रांनो, की चक्रवाढ व्याजाने 6 वर्षात रक्कम दुप्पट होते. आता 100ची दुप्पट ही 200 रुपये होण्यासाठी किती वर्ष लागणार आहे, तर इथं 6 वर्ष लागणार आहे. आता ही 200 झाली, पुन्हा 200चे दुप्पट म्हणजेच काय, तर 400 होण्यासाठी किती वर्ष लागतील, पुन्हा 6 वर्ष लागतील. आपल्याला 100च्या 8 पट म्हणजे 800 रुपये रक्कम पाहिजे. आता ही रक्कम पुढच्या 6 वर्षात 400 झाली. आता 400ची दुप्पट म्हणजेच किती होईल, तर 800 रुपये होण्यासाठी आणखी किती वर्ष लागणार आहे, तर 6 वर्ष लागणार आहे. कारण प्रत्येक 6 वर्षानंतर रक्कम ही दुप्पट होते. मग इथं 100ची 200 मध्ये 6 वर्ष लागले, 200ची 400 होण्यासाठी 6 आणि 400चे 800, म्हणजे 100च्या 8 पट होण्यासाठी तिला एकूण किती वर्ष लागतील, तर 6 6 6 एकूण किती वर्ष, तर 18 वर्ष लागणार आहे
त्या रकमेची 8 पट होण्यासाठी जी रक्कम 6 वर्षात दुप्पट होते. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, अनिकेत एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यास विशालला 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील, असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जो प्रश्न आहे हा प्रश्न खूपदा रिपीट झालेला आहे. या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला सांगण्यापेक्षा तुम्हीच मला कमेंट करून सांगा. याऐवजी आपण पुढचा प्रश्न बघूया. या प्रश्नाचं उत्तर मात्र कमेंट नक्की करून सांगा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19 बघा. पुढीलपैकी कोणत्या पदाची किंमत 720 गुणिले 27 एवढी आहे? या प्रश्नाचा अर्थ काय विद्यार्थी मित्रांनो, की जेवढा गुणाकार 720 गुणिले 27 यांचा असेल तेवढाच गुणाकार या 4 पर्यायापैकी कोणत्या संख्यांचा असणार आहे. मग आता जर प्रत्येक संख्यांचा आपण जर गुणाकार करून बघितला तर आपल्याला बराच वेळ लागेल. मग हा प्रश्न सोडवायचा कसा, तर त्याच्या एकक किंवा दशक स्थानच्या अंकावरनं आपल्याला हा प्रश्न सोडवता येतो. सुरुवातीला बघा, लक्षात घ्या, की 720 गुणिले 27 यांचा जर गुणाकार केला तर गुणाकार किती मिळतो आपल्याला? 27 0 0, 27 दुने 54, 4 हातचे 5, 27 7 189 आणि 5 किती होतील? 194, जे 19,440. याच्यात जर बघितलं तुम्ही तर एकक स्थानचा अंक हा 0 येतो, दशक स्थानचा अंक हा 4 येतो, तिथे पुढे शतक स्थानचा अंक 4. यानुसार आपल्याला ठरवायचंय की कोणाचा गुणाकार यांच्या बरोबरीत असणार आहे. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर यांच्या गुणाकारात इथे 0 आहे म्हणजे एकक स्थानी 0च असणार आहे, इथे 0 आहे म्हणजे इथे पण यांच्या गुणाकारात 0 असणार आहे. ते 5 दुने 10 केलं तर इथे पण गुणाकारात एकक स्थानी 0च असणार आहे आणि इथे 0 ऑलरेडी असल्यामुळे इथे सुद्धा एकक स्थानी हा प्रत्येकाच्या 0 असणार आहे. ओके, मग लक्षात घ्या, इथे जर दशक स्थानचा अंक आपल्याला चेक करावा लागणार आहे. मग यांचा दशक स्थानचा अंक किती आहे? या गुणाकाराचा 4. मग ज्यांच्या गुणाकारामध्ये दशक स्थानचा अंक 4 असेल ते आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. मग लक्षात घ्या, पहिल्या याच्यामध्ये 0 तर ऍज इट इज आहे. मग हे 9 गुणिले 9 किती होतील? 81, म्हणजे दशक स्थानचा अंक येतोय 1, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही, कारण आपल्याला पाहिजे 4 दशक स्थानी. बी मध्ये बघा, हे 0 आपण घेतला, 14 पंचे 70, 70चे काय? 70चे 0 घेतले आपण तर दशक स्थानी अंक कोणता अंक येणार आहे? 0, म्हणजे पर्याय क्रमांक बी हे सुद्धा आपल्या प्रश्नाचं उत्तर नाही. इथं तर 5 दुने 10, इथं 0 येणारच एकक स्थानी. आता इथे काय करायचं? लक्षात घ्या, 25 ने डायरेक्ट जरी गुणलं तुम्ही 162 ला तर 25 दुने 50, त्याचा 0 इथं घेतला, हातचे 5 आले, 25 सख 150 आणि हातचे किती होतील? 5, म्हणजे 155, म्हणजे दशक स्थानी किती येईल? 5. हे डायरेक्ट तुम्ही 25 ने सुरुवातीला गुणायचे, नंतर 100 ने, तर ती ट्रिक आहे. त्यामुळे इथे काही अडचण नाही, तुम्ही या पद्धतीने 25 ने गुणलं तर. आपल्याला 25 ने गुणून काय मिळालं? तर दशक स्थानी 5 मिळालं, म्हणजे आपल्याला 4 पाहिजे, आपल्याला इथे तिन्ही पर्यायामध्ये मिळालं नाही. पर्याय क्रमांक सी हे चुकीचं असणार आहे आणि इथे शेवटचा जो पर्याय आहे तो पर्याय आपलं काय असणार आहे? मग साहजिकच उत्तर असणार आहे. इथे एकक स्थानी 0 येणार आहे, कारण यांच्या एकक स्थानी सुद्धा 0 आहे. आता 18 गुणिले 8 किंवा 8 गुणिले 8, 8 8 64 किंवा 18 8 144. मग इथे 144चा 4 हातचे किती येतील? 14. तो विषय नंतरचा. पण दशक स्थानी अंक कोणता मिळाला आपल्याला? तर तो मिळतोय 4 एवढा, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आपण 13 ते 19 या प्रश्नांची उत्तरं बघितली आहेत. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 20 ते 25 पर्यंतचे जे काही प्रश्न असतील 6-7 त्या प्रश्नांचे सोल्युशन बघणार आहोत. आय होप की तुम्हाला हे सोल्युशन आवडले असतील. हा जर व्हिडिओ आवडला असेल, सोडवण्याची पद्धत आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि SB अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्र.